चला सुरू करू. ओम श्री परमात्मने नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. अध्याय 18, श्लोक क्रमांक 18. न्यायन्नेयन परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्म संग्रह. ज्ञात्या, ज्ञान आणि नेय या तीन प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत आणि कर्ता, करण तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह आहेत. ज्ञाता म्हणजे कोणत्याही पदार्थाच्या स्वरूपाचा निर्णय करणाऱ्याला ज्ञाता म्हणतात. म्हणजे एखादी गोष्ट आहे आणि त्याचा निर्णय घ्यायचा आहे तेव्हा त्याला ज्ञाता म्हणतात. तसेच तो ज्या वृत्तीने वस्तूच्या स्वरूपाचा निर्णय करतो, म्हणजे ही गोष्ट गोल आहे, चौकोनी आहे, त्याचं जे स्वरूप ओळखतो तेव्हा त्याला ज्ञान असं म्हणतात. म्हणजे आपण म्हणतो ना की एखाद्या वस्तूचं ज्ञान घ्या तरच तुम्हाला ती वस्तू डिटेलमध्ये समजेल. तसेच तो ज्या वस्तूच्या स्वरूपाचा निश्चय करतो त्याचे नाव ज्ञेय आहेत. ही तीन प्रकारची कर्म प्रेरणा आहे. म्हणजे ज्ञाता ज्ञान ज्ञेय असेल तरच कर्म करण्याची प्रेरणा होते आणि तरच ते कर्म आपल्याकडून केलं जातं. म्हणजे या तिन्हींचा संबंध हाच आहे की हे तिन्ही कर्म मनुष्याच्या कर्माला प्रवृत्त करतात. कारण जेव्हा अधिकारी मनुष्य ज्ञानवृत्तीने असा निर्णय घेतो की अमुक अमुक वस्तूंनी अमुक प्रकारे अमुक कर्म हे मला करायचे आहे, तेव्हा त्याची त्या कर्माकडे प्रवृत्ती होते. म्हणजे साधं उदाहरण आहे की स्वयंपाक करायचा आहे, भाजी करायची आहे, कोणती भाजी करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे, किती जण खाणार आहे. तर जे आपण सांसारिक जे विषय असतो ते पूर्णपणे समजून त्या पद्धतीने कामं करायचे. म्हणजेच तेव्हा ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या तिन्ही गोष्टींचा आपण उपयोग करतो. कर्ता, करण आणि कर्म हे सुद्धा त्याच पद्धतीचे आहे. त्यामध्ये काय होतं, कर्ता, करण आणि कर्मामध्ये आपण काय करतो, आपण ही कृती करतो. पाहणे, ऐकणे, समजणे, स्मरण करणे, खाणे, पिणे इत्यादी सर्व क्रिया करणाऱ्या प्रकृती स्थित पुरुषाला कर्ता म्हणतात. म्हणजे आपण आपल्या इंद्रियांनी जेव्हा कर्म करतो तेव्हा त्याला कर्ता असं म्हणतात. तसेच मन, बुद्धी आणि इंद्रिय यांच्याकडून जेव्हा क्रिया केल्या जातात तेव्हा त्याला करण हे पद आहे. म्हणजेच सर्व क्रियांचे वाचक इथे कर्म आहे. म्हणजे पहा, मनाचा विचार करतो आपण, बुद्धी करतो, इंद्रिय म्हणजे सगळे आपण हात हात वगैरे सगळं वापरतो, तेव्हा ते क्रियांचे वाचक कर्म हे पद आहे. हा तीन प्रकारचा कर्मसंग्रह आहे. असे म्हणून हे दर्शवले आहे की या तिन्हींच्या संयोगामुळेच कर्मांचा संग्रह होतो. कारण जेव्हा मनुष्य हा स्वतः कर्ता बनून, म्हणजे मनुष्य कोण आहे, कर्ता आहे, आणि तो आपले मन, बुद्धी आणि इंद्रिय यांच्याद्वारे क्रिया करून एखादे कर्म करतो तेव्हाच कर्म घडतो. आपण एक मिनिट त्याला वर घेणं. जेव्हा आपण आपण काहीच आपलं वापरला नाही, इंद्रिय वापरला नाही, तर आपण कर्म करू शकतो का? नाही. त्यासाठी आपल्याला मन, बुद्धी आणि इंद्रिय यांचा उपयोग करावा लागतो. 14व्या श्लोकामध्ये सुद्धा हेच आपल्याला सांगितलेलं आहे. आपले 5 हेतू आपण पाहिले होते, अधिष्ठान वगैरे. तर अधिष्ठान आणि दैव सोडून तिन्हींना कर्मसंग्रह हे नाव दिलेले आहे. कारण त्या पाचांपैकी वरील 3 हेतू हेच मुख्य होत. कर्मचोदना म्हणजे कर्मप्रेरणा आणि कर्मसंग्रह यांचे निरूपण करून आता तत्वज्ञानामध्ये सहाय्यक असलेल्या सात्विक भावनेचे ग्रहण करण्यासाठी आणि तिच्या विरोधी राजस, तामस या भावांचा त्याग करण्यासाठी कर्मप्रेरणा आणि कर्मसंग्रह या नावाने सांगितलेल्या वरील ज्ञान इत्यादींपैकी ज्ञान कर्म करता हे सात्विक, राजस आणि तामस यांचा उपयोग कसा होतो ते आपण आता क्रमाने पाहूया. ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः प्रोच्यते गुणसंख्याने यथावच शृणुतान्यपि. गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रात ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने 3 प्रकारचे सांगितले आहेत. तेव्हा अर्जुना, तू आता नीट लक्ष देऊन ऐक. ज्या शास्त्रामध्ये सत्व, रजत, तम या तिन्ही गुणांच्या संबंधामुळे सर्व पदार्थांच्या भिन्न भिन्न भेदांची गणना केली असेल तर त्या शास्त्राचे वाचक गुणसंख्याने म्हटलंय. दुसऱ्या ओळीत आहे प्रोचते गुणसंख्याने. म्हणून त्या सांगितलेल्या गुणांच्या भेदाने 3 प्रकारचे ज्ञान, कर्म, कर्ता हे सांगून ते सांगतात की आता तू शास्त्रांचा आदर कर आणि मी जे सांगतो आहे, जो उपदेश करतो आहे तो तू ऐक. म्हणजे तू सावध हो आणि सावध होऊन तू सगळं ऐकून घे आणि त्याप्रमाणे राजेश, सात्विक, तामस हे जे त्रिगुण आहेत या त्रिगुणांमध्ये आपण कसं वागलं पाहिजे याचा तू विचार कर.
ज्ञाता व कर्ता हे वेगवेगळे नाहीत, असं लक्षात ठेवलं पाहिजे. कारण भगवंतांनी ज्ञात्याचे भेद स्वतंत्र सांगितलेले नाहीत. करणाचे भेद बुद्धीचे व धृतीचे आहेत. धृती म्हणजे जास्त विचार करणे, बुद्धी आणि धृती. तसेच नेयाचे भेद सुख या नावाने पुढे सांगणार आहेत. कारण पूर्वी सांगितलेल्या 6 पदार्थांपैकी तिघांचे भेद प्रथमतः सांगण्याचा संकेत दिलाय. पूर्वीच्या श्लोकात सांगितलंय की ज्ञान, कर्म, कर्ता यांचे सात्विक, राजस आणि तामस असे भेद क्रमशः सांगण्याची प्रस्तावना केली. तिच्याप्रमाणे प्रथमतः सात्विक ज्ञानाची लक्षणे भगवंत आता सांगतात आहे. सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते अविभक्तं विभक्तेषु तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्. ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मा भाव विभागरहित समभावाने भरून राहिलेला आहे असे पाहतो. ते ज्ञान ते सात्विक आहे. म्हणजे सर्व भूतान म्हणजे म्हणजे सर्व ठिकाणी एक अविनाशी परमात्मा भाव आहे. म्हणजे सगळीकडे परमात्मा आहे हे समवृत्तीने आहे हे आपण जाणून घेतलं तर ते ज्ञान कसं होईल? ते ज्ञान सात्विक होईल. सांख्ययोगाच्या साधनामुळे येणाऱ्या अनुभवाचे वाच्य ज्याचे वर्णन 6व्या अध्यायातील 29व्या श्लोकात आणि 13व्या अध्यायातील 27व्या श्लोकात केलेले आहे. म्हणजेच आकाश तत्व जाणणारा मनुष्य हा घडा म्हणजे माठ, घर, गुंफा, स्वर्ग, पाताळ आणि सर्व वस्तूंसह संपूर्ण ब्रह्मांडामध्ये एकच आकाश तत्व असल्याचे पाहतो. म्हणजे व्यक्ती काय करते की आकाश तत्व जाणायचं आहे, पण तो असं म्हणतो का की नाही, घड्यामध्ये आकाश वेगळं आहे, घरात वेगळं आहे, गुंफा म्हणजे आपण याच्यामध्ये जातो, अंधारामध्ये जातो ते, किंवा स्वर्ग आणि पाताळ या सर्व वस्तूंमध्ये ब्रह्मांड तत्व, आकाश तत्व एकच आहे हे जेव्हा तो समजून घेतो तेव्हा तो ज्ञान जाणणारा असतो. तसेच लौकिक दृष्टीने भिन्न भिन्न वाटणाऱ्या सर्व चराचर प्राण्यांमध्ये त्या अनुभवाद्वारे एक अद्वितीय, अविनाशी, निर्विकार, ज्ञानस्वरूप असा परमात्म भाव विभागरहित समभावाने व्याप्त आहे असे पाहणे, म्हणजेच लौकिक दृष्टीने भिन्न भिन्न वाटणाऱ्या सर्व प्राण्यांना व आपल्या स्वतःला एक अविनाशी परमात्म्याशी अभिन्न समजणे. हेच वेगवेगळ्या भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मा भावाला विभागरहित पाहणे आहे. म्हणजे आपण मनात 2 भाग करायचे नाही की हा विभाग वेगळा आहे, इथलं आकाश वेगळं आहे, तिथलं आकाश वेगळं आहे, असं वेगवेगळ्या मनामध्ये विचार न करता सगळीकडे समदृष्टीने आणि एकच भावाने पाहणे, म्हणजे समभावाने आपण त्याच्यामध्ये व्याप्त झालं पाहिजे. आता ते ज्ञान सात्विक कसं आहे? तर भगवंत सांगतात की सात्विक ज्ञान म्हणजे खरे ज्ञान आहे. म्हणून कल्याणाची इच्छा असणाऱ्या मनुष्याने तेच प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ज्याला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे, स्वतःचं लौकिक वाढवायचं आहे, त्याने काय करायचं? सात्विक ज्ञानाप्रमाणे वागायचं आणि सात्विक ज्ञान जे आहे म्हणजे मुळात जे ज्ञान आहे तेच खरं असं मानायचं. त्याच्याखेरीज जितके म्हणून सांसारिक ज्ञान आहे ते नावापुरतेच आहे. म्हणजे आपण खरेदी करतो, घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू घेतो, वेगवेगळ्या वस्तू देतो, तर हे जे ज्ञान आहे संसाराचं, एखाद्या वस्तूचं, तर हे जे ज्ञान असतं हे फक्त नावापुरतंच असतं. ते नेहमीसाठी योग्य नसतं. ते वास्तविक ज्ञान नव्हे. आता भगवंत राजस ज्ञानाची लक्षणे सांगतात. पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भावन पृथक विधान वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम. परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारांचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस समज. म्हणजे व्यक्ती काय करतात? सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे भाव जेव्हा जाणतो तेव्हा ते ज्ञान राजस असतं. म्हणजे कसं? कीटक, पतंग, पशु, पक्षी, मनुष्य, राक्षस व देवता हे जितके प्राणी आहेत त्या सर्वांमधील आत्म्याला त्यांच्या शरीराच्या आकृतीच्या भेदांमुळे आणि स्वभावाच्या भेदांमुळे भिन्न भिन्न प्रकारचे वेगवेगळे समजणे, तसेच आत्म्यामध्ये आत्मा हा वेगवेगळा आहे असं समजणं, तसंच आत्मे पुष्कळ आहेत आणि ते सर्व परस्पर विलक्षण आहेत म्हणजे वेगवेगळे आहेत, त्यांना आपण समजून घेऊ शकत नाही, असं जेव्हा आपण समजतो तेव्हा सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे नाना भाव वेगवेगळे आहेत असे पाहणे होय. म्हणजे कीटकामध्ये वेगळा आत्मा आहे, पतंगामध्ये आहे, मनुष्यामध्ये, हे जेव्हा आपण वेगवेगळं समजतो तेव्हा त्याला राजस ज्ञान असे म्हणतात. हे जे राजस ज्ञान आहे ते फक्त नावापुरतंच ज्ञान आहे. ते वास्तविक
ज्ञान नव्हे. ज्या प्रकारे आकाशाचे तत्व न जाणणारा मनुष्य भिन्न भिन्न घट मठ इत्यादी मध्ये वेगवेगळे आकाश व्याप्त आहे असे समजतो, तसेच त्यामध्ये असलेल्या सुगंध दुर्गंधाशी त्याचा संबंध मानून एकापेक्षा दुसरे वेगळे आहे असे समजतो. हा त्याचा भ्रम असतो. खरं पाहिलं तर सगळं एकच आहे, पण आपण आपल्या ज्ञानामुळे त्याचा सुगंध दुर्गंध समजतो आणि सगळं काही वेगवेगळे आहे असं जेव्हा समजून घेतो तेव्हा तो आपल्या मनातला भ्रम असतो. तात्पर्य असं आहे की आत्मतत्व न जाणल्यामुळे सर्व प्राण्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळे व अनेक आत्मे आहेत असं समजणं हा सुद्धा भ्रमच आहे. म्हणजे सगळ्या आत्मा जो आहे तो एकच समजायला हवा. आता तामस ज्ञानाचं लक्षण भगवंत सांगतात, यत्तु कृष्णकं वदे एकस्मिन् कार्ये सक्तम हैतुकम अतत्वार्थवदल्पंच तत्ताम समुदाहृतम. परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखं आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य तात्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते ते तामस म्हटले आहे. म्हणजे आसक्ती आहे, तसेच त्याच्यामध्ये युक्तिशून्य आहे आणि तात्विक अर्थाने ते तुच्छ आहे. म्हणजे त्याला तात्विक जर विचार केला त्या विषयाशी तर ते तामस म्हटलेले आहे. सात्विक ज्ञानापेक्षा व राजस ज्ञानापेक्षाही हे ज्ञान अत्यंत निकृष्ट आहे असे इथे सांगितले आहे. ज्ञान हे एका कार्यरूप शरीरामध्येच संपूर्ण असल्यासारखे आसक्त आहे. म्हणजे मीच केलं किंवा मीच आहे असं जेव्हा तो समजतो तेव्हा ते आसक्त आहे, कारण की ते शरीरामध्ये आहे. असे म्हणून तामस ज्ञानाचे मुख्य लक्षण असे आहे की विपरीत ज्ञानामुळे मनुष्य हा प्रकृतीचे कार्यरूप असलेल्या शरीरालाच आपले स्वरूप असल्याचे समजतो. म्हणजे मी करतो असं तो समजून घेतो. त्या क्षणभंगूर नाशवान शरीराविषयी, म्हणजे आपलं शरीर काय आहे, नाशवान आहे, आपले सर्वस्व असल्याप्रमाणे आसक्त राहतो. म्हणजे त्याला आसक्ती असते. म्हणजे त्या शरीराच्या सुखामुळे सुखी व त्याच्या दुःखामुळे दुःखीही होतो आणि त्याचा नाश झाल्यामुळे सर्वनाश झाला असं म्हणतो. म्हणजे एखादी गोष्ट वाईट झाली तर तो म्हणतो की सर्वनाश झाला, हे सगळं वाया गेलं. तो आत्म्याला शरीरापेक्षा भिन्न किंवा सर्वव्यापी असे समजत नाही. तो म्हणतो की हे सगळं आत्म्याने करून घेतलेलं आहे, मी केलेलं नाही आहे. म्हणजे आपल्यावरचं आपल्यावरनं दुसऱ्यांना काही त्रास झाला तर सांगायचं की मी नाही केलं, हे आत्म्याने केलंय. असे ते ज्ञान वास्तव ज्ञान नव्हे असा याचा भावार्थ आहे. म्हणून भगवंतांनी या श्लोकामध्ये ज्ञान या पदाचा उपयोगच केला नाही. म्हणजे या पूर्ण श्लोकामध्ये ज्ञान हा शब्द वापरला नाही, कारण की विपरीत ज्ञान हे अज्ञानच आहे. आता युक्त रहित राहायचंय तर कसं राहायचंय की अशा प्रकारची समज विवेकशील मनुष्यामध्ये नसते. तो युक्ती अहेतुक असतो. थोडीशी समज असलेल्या मनुष्याला थोडासा विचार केल्याने जड शरीर व चेतन आत्मा यातील भेद समजून येतो. जर मनुष्याने थोडा विचार केला तर जड शरीर काय आहे आणि चेतन आत्मा काय आहे यातील भेद समजतो. पण तेथे युक्ती आणि विवेक हे आहेत असे ज्ञान राहू शकत नाही. म्हणजे तिथे ज्ञानाने विचार केला असं आपण समजू शकत नाही. तात्विक अर्थाने रहित आणि अल्प आहे म्हणजे काय की ज्ञानाने जो गोष्ट सांगितली जाते ती यथार्थ नव्हे, म्हणजे ती पूर्ण नव्हे किंवा ती योग्य नव्हे. वस्तूचे स्वरूप यथार्थपणे समजावून देणारे ज्ञान नव्हे. म्हणजे एखाद्या वस्तूचं स्वरूप समजावून द्यायचं तर त्याचं ज्ञान आहे ते मुख्य नाही, म्हणजे ते खरे नाही, कारण की हे विपर्य ज्ञान आहे आणि ते फार तुच्छ असल्यामुळे त्याज्य आहे. म्हणजे त्याला महत्व नाही, कारण की ते विपरीत आहे आणि त्याच्याने खरी गोष्ट समजून समजून येत नाही. त्या ज्ञानाला तामस असं म्हटलं आहे, कारण की वरील लक्षणांचे जे विपर्यय ज्ञान आहे ते तामस होय. अत्यंत तमोगुणी असलेल्या लोकांची अल्प समजूत आहे, कारण तमोगुणाचे कार्य अज्ञान असे सांगितलेलं आहे. आता सात्विक कर्म सांगतात आहे, नियतं संगरहितम राग द्वेषतः कृतम अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून केलेले असते ते सात्विक आहे. आता आपण सात्विक कर्म पाहतोय, म्हणजे जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले आहे आणि तिथे कर्तेपणाचा अभिमान नाही आहे, म्हणजे मी केलं हे नाही आहे आणि त्याच्यामध्ये फळाची इच्छा सुद्धा माणसाने ठेवलेली नाही आहे.
तेच ते कर्म करताना राग आणि द्वेष सोडून केलेलं आहे, असे जे कर्म असतं त्या कर्माला सात्विक कर्म असे भगवंत सांगतात. वर्ण, आश्रम, प्रकृती व परिस्थिती यांना अनुसरून ज्या मनुष्यासाठी जे कर्म आवश्यक कर्तव्य आहे ते त्यांनी केलं हवं. त्या शास्त्रविहित अशा यज्ञ, दान, तप व उपजीविका यांच्या शरीर निर्वाहाच्या, तसेच जेव्हा ही सगळे कर्म वाचक करतात तेव्हा त्याला काय म्हणतात? नियतम म्हणतात. कारण की ही नियतम म्हणजे ही ह्या गोष्टी ज्या आहेत या आपण केल्याच पाहिजेत. आणि नियतम म्हणजे नित्य 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 केले पाहिजे आणि ही कर्म करणं आवश्यक आहेत. शास्त्रविहित असलेली नित्य, नैमित्तिक इत्यादी कर्तव्य कर्मे हीच सात्विक असू शकतात. म्हणजे पहा, वर्ण 4 वर्ण आहेत, 4 आश्रम आहे, प्रकृती आहे 3, आणि परिस्थिती, ह्या सगळ्यांना धरून जेव्हा कर्म केलं जातं तेव्हा ते कर्म नित्य, नैमित्तिक असून ती कर्मे सात्विक असतात. काम्य कर्मे आणि निषिद्ध कर्मे ही सात्विक नसतात. संगरहित म्हणजे आसक्ती असा नाही. म्हणजे संग केला, आपण म्हणतो ना की मी त्याच्याशी संग केलेला आहे किंवा माझं त्याचं जमतं, पण याच्यामध्ये काय आहे? संग म्हणजे आसक्ती नाही. अरागद्वेषतः म्हणजे कर्मामध्ये कर्तेपणाचा अभिमान ठेवून त्या कर्माशी आपला संबंध जोडणे, याला संगम म्हणतात. कर्मामध्ये कर्तेपणाचा अभिमान ठेवून व त्या कर्माशी आपला संबंध जोडणे, हे जे आहे त्याचे नाव संग असे समजले पाहिजे. आणि ज्या कर्माशी असा संग नाही, जी कर्मे कर्तेपणाशिवाय आणि देहाभिमानाशिवाय केली आहेत, त्या सर्वांना संगरहित कर्म असे म्हणतात. म्हणजे कर्म करायची पण त्याच्यात कर्तेपणा ठेवायचा नाही आणि देहाचा अभिमान ठेवायचा नाही. नाही, जी कर्म कर्तेपणा म्हणजे मी केलं असं म्हणायचं नाही आणि देहाचा अभिमान सुद्धा ठेवायचा नाही, तेव्हा त्या कर्मांना संगरहित कर्म असं म्हणतात. संगरहितम या विशेषणाने असं दाखवलंय की शास्त्रविहित कर्मे ही सुद्धा संगरहित असल्यामुळेच सात्विक असतात. नाही तर त्यांना सात्विक अशी संज्ञा देता आली नसती. म्हणजे तेच की वर्ण, आश्रम, प्रकृती, परिस्थिती यांना धरून जेव्हा कर्म केली जातात, देहाचा अभिमान नसतो, तसेच कर्तेपणा नसतो, तेव्हा अशी जी कर्म असतात तेव्हा ती सात्विक असतात. अफल प्रेपसुना म्हणजे कर्माचे फलरूप असलेले या लोकीचे व परलोकीचे जितके भोग आहेत, म्हणजे प्रारब्धाने आपल्याला जितके भोग आपण भोगतो आहे आणि मागच्या जन्मीचे आहेत, त्याबद्दलची ममता व आसक्ती यांचा अभाव झाल्यामुळे ज्याला त्या भोगांची किंचितही आकांक्षा उरलेली नाही, तसेच जो कोणत्याही कर्माने आपला कोणताही स्वार्थ सिद्ध करू इच्छित नाही, म्हणजे त्याला स्वार्थ नाहीये की मी केले हे नाहीये किंवा मला पाहिजे अशी आसक्ती नाहीये, एखाद्या गोष्टीची त्याला ममता सुद्धा नाहीये, आणि जो स्वतःसाठी कोणत्याही वस्तूची गरज आहे असं समजत नाही, मला पाहिजे असं तो समजत नाही, अशा स्वार्थ बुद्धिरहित पुरुषाचे अशा स्वार्थ बुद्धिरहित पुरुषाला अफल प्रेपसुना असे म्हणतात. अशा पुरुषाकडून केल्या जाणाऱ्या ज्या कर्मामध्ये कर्त्याची आसक्ती व द्वेष नसतो, म्हणजे तो कोणाविषयी द्वेष मनात ठेवत नाही, म्हणजेच ज्या कर्माचे अनुष्ठान राग द्वेषाविना फक्त लोकसंग्रहासाठी केले जाते. म्हणजे चांगलं कर्म केली, सात्विक कर्म केली तर आपण लोकसंग्रह करून समाजासाठी चांगली कर्म करू शकतो असं आहे. म्हणून जी चांगली कर्म असतात ती रागद्वेषाशिवाय केलेली कर्म असतात. आता याला सात्विक का म्हणतात? कारण की ज्या कर्मामध्ये वरील सर्व लक्षणे ही पूर्णपणे सापडतात तीच कर्म सात्विक असतात. एखाद्या भावाची उणीव असेल, म्हणजे याच्यामध्ये वर्ण, आश्रम, प्रकृती याच्यापैकी एखादं त्याच्यामध्ये नसेल तर सात्विकतेमध्ये तेवढीच उणीव समजायला हवी. याशिवाय याद्वारे असेही समजले पाहिजे की सत्वगुणामुळे आणि सात्विक कर्मामुळे ज्ञान प्राप्त होते. सत्वगुण असेल, सात्विक कर्म केले तरच ज्ञान मिळू शकतं, म्हणजेच चांगली गोष्ट होते. परंतु परमात्म्याचे तत्व जाणण्याची इच्छा असणाऱ्या मनुष्याने वरील सात्विक कर्माचे आचरण केले पाहिजे. म्हणजे ज्याला आपल्याला परमात्म्याचं ज्ञान शोधायचं आहे किंवा लक्षात घ्यायचं आहे, तेव्हा त्याने सत्वगुणामुळे आणि सात्विक कर्मामुळे आधी ज्ञान प्राप्त करावं, म्हणजेच कर्माचं आचरण करायचं, तरच त्याला सात्विक कर्म केलं असं आपण म्हणू शकतो. राजस आणि तामस कर्माचे आचरण त्याने करू नये आणि कर्मबंधनात पडू नये, म्हणजे वाईट कृत्य केले तर कर्मबंधनामुळे आपल्याला नाश होतो.
सांख्यनिष्ठेच्या दृष्टीने सात्विक कर्माची लक्षणे दिली आहेत. त्यामुळे संगरहितम या पदाने त्याच्यामध्ये कर्तेपणाच्या अभिमानाचा आणि अरागद्वेषता या पदाने रागद्वेषाचाही अभाव दाखवलेला आहे. परंतु 9व्या श्लोकामध्ये परत त्यांनी सांगितलंय की कर्मयोगाच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या कर्मविषयक आसक्ती व फलेच्छा यांच्या त्यागाचे नाव सात्विक त्याग आहे. जर कर्माविषयी आसक्ती ठेवली आणि फलेच्छा ठेवली तर असा जेव्हा आपण तेव्हा त्याग करतो तेव्हा त्याला सात्विक त्याग म्हणतात. कारण तेथे कर्तेपणाच्या अभावाची गोष्ट नाही. तेथे कर्तव्य बुद्धीने कर्म करण्यास सांगितले. म्हणजे आपली कर्तव्य बुद्धी सांगते की हे कर्म तू केल्याने हे तुझ्यासाठी योग्य आहे, तसंच सर्वांसाठी योग्य आहे. दोघांमध्ये हा फरक आहे. आता परत मी सांगते, कर्मविषयक आसक्ती व फलेच्छा यांच्या त्यागाचे नाव सात्विक त्याग आहे. आणि कर्तव्य बुद्धीने कर्मे करण्यास सांगितले आहे. म्हणजे जेव्हा कर्तेपणाचा अभाव नाही आहे, तेथे कर्तव्य बुद्धीने कर्मे करणे हा फरक आहे. दोन्हीचेही फल तत्वज्ञानाच्या द्वारे परमात्म्याची प्राप्ती हेच आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीने कर्म केल्या तरी पण परमात्मा प्राप्ती होईल. यामुळे यांच्यामध्ये वास्तविक फरक नाही, फक्त अनुष्ठानाच्या प्रकाराचा फरक आहे. राजस कर्माची लक्षणं आता भगवंत सांगतात. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासन तद्राज्य समुदाहृतम. परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते ते राजस म्हटले आहेत. जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक म्हणजे कष्टाने केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये भोगांची इच्छा असते आणि अहंकार असतो, अशी जी कर्म केली जातात त्यांना राजस कर्म असे म्हणतात. शरीराविषयी अहंकार असल्यामुळे जी कर्मे मनुष्य ओझे समजून मोठ्या परिश्रमाने आणि दुःखाने पूर्ण करतो अशी काम्य कर्मे आणि व्यावहारिक कर्मे त्याला बहुला यासम असे म्हणतात. म्हणजेच सात्विक कर्मापेक्षा राजस कर्माचा फरक स्पष्ट केलेला आहे. असे आहे की सात्विक कर्माच्या कर्त्याला शरीराविषयी अहंकार नसतो. सात्विक कर्म जेव्हा एखादा कर्ता करतो तेव्हा त्याला शरीराविषयी अहंकार नसतो आणि कर्मामध्ये त्याचे कर्ते पण नसते. म्हणजे मी केलं हे तो म्हणत नाही. म्हणून त्याला कोणतीही क्रिया करण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट किंवा क्लेश किंवा त्रास वाटत नाही. कारण की त्याला अहंकार नाही आहे. त्याला सात्विक कर्म आहे असं तो समजतो. कर्तेपणा स्वतः घेत नाही. त्याच्यामुळे त्याला त्याच्यामध्ये कष्ट क्लेश वाटत नाही. म्हणून त्याची कर्मे क्लेश व आयासपूर्वक केलेली नसतात. परंतु राजसकर्त्याला शरीराविषयी अहंकार असल्यामुळे तो शरीराच्या परिश्रमामुळे आणि दुःखामुळे सतत स्वतः दुःखी असतो. जो राजसकर्ता आहे तो काय करतो? तो शरीराला परिश्रम करतो आणि दुःखी राहतो. दुःखामुळे काय होतं? त्याला ती जी क्रिया करताना कर्म करताना त्रास होतो. सात्विक कर्माच्या कर्त्याकडून फक्त शास्त्र दृष्टीने किंवा लौकिक दृष्टीने कर्तव्य म्हणून प्राप्त झालेली कर्मे केली जातात. सात्विक कर्म करताना करता काय करतो? ती कर्मे शास्त्र दृष्टीने आणि लौकिक दृष्टीने कर्तव्य करतो. म्हणजे की ही सर्वांसाठी योग्य आहेत आणि ही कर्म आवश्यक आहे असं तो तेव्हा समजतो. तेव्हाच ती त्याला प्राप्त झालेली कर्मे पूर्ण होतात. त्याच्याकडून कर्माचा विस्तार होत नाही. पण राजस कर्माचा करता आसक्ती आणि कामना यांनी प्रेरित होऊन प्रत्येक दिवशी नवीन नवीन कामे सुरू करत असतो. त्यामुळे त्याच्या कर्मांचा मोठा विस्तार असतो. राजस काय करतो? आसक्ती ठेवतो आणि कामना ठेवतो आणि नवीन नवीन प्रकारची कामं करतो. त्यामुळे त्याच्या कर्मांचा मोठा विस्तार होतो. परंतु बहुला यासम या शब्दामुळे त्या फार कष्टाच्या कर्मांना राजस कर्म म्हटली जातात. कारण की तो काम करतोय पण ती कष्ट करून जी कामं करतो त्याला राजस असे म्हणतात. कामेप्सुना म्हणजे काय? इंद्रियांच्या भोगाबद्दल ममता व आसक्ती असल्यामुळे जो मनुष्य निरंतर नाना प्रकारच्या भोगांची कामना करतो तो जी काही क्रिया करतो म्हणजेच स्त्री, पुत्र, धन, घर, मान, मोठेपणा आणि प्रतिष्ठा या लोकीच्या अगर परलोकीच्या भोगांच्या साठीच करत असतो. म्हणजे की मला या वेळेला पण त्याचा उपयोग झाला पाहिजे आणि पुढच्या जन्मी पण त्याचा उपयोग झाला पाहिजे. तरच मी आनंदी राहील असं तो राजस माणूस आहे तो म्हणत असतो.
तर कुठलं आहे? स्त्री, पुत्र, धन, घर, मान, मोठेपणा आणि प्रतिष्ठा. तेव्हा त्याला काय म्हणतात? कामेप्सुना, म्हणजे की कामाबद्दल त्याला विशेष अं, हेतू आहे त्याचा असं. जी कर्मे भोगांच्या प्राप्तीसाठी केली जातात ती सुद्धा राजस होत. म्हणजे जेव्हा आपण कर्म भोगतो तेव्हा ती कर्म सात्विक न होता ती कर्म राजस होतात. ज्यांच्यामध्ये भोगांची इच्छा नाही पण जी कर्मे अहंकाराने केली जातात ती सुद्धा राजस होत. म्हणजे काय आहे की ते भोगायचं आहे, भोगाची इच्छा नाही करायची आहे पण ती अहंकाराने केली जातात, तर त्यांना काय म्हणतात? राजस म्हणतात. ज्या पुरुषांमध्ये भोगांची कामना आणि अहंकार दोन्ही आहेत आणि ती जी कर्म करतात, जे पुरुष, ती सगळी कर्म ही राजस होतात. परंतु त्यापैकी कोणत्याही एका दोषाने युक्त असलेल्या पुरुषाने केलेली कर्मे ही सुद्धा राजसच होत. म्हणजे ही कर्मे योग्य नाहीत, कारण की त्याच्यामध्ये सात्विक भाव नाही आहे, याच्यामध्ये त्याला अहंकार आहे. साहंकारण म्हणजे काय? ज्या मनुष्याला शरीराचा अभिमान आहे आणि जो प्रत्येक कर्म हे अहंकाराने करतो, तसेच अमुक कर्म करणारा मी आहे, माझ्यासारखा कोणीच या समाजात नाही असे समजतो, मी हे करतो ते करतो अशी भावना मनात बाळगतो आणि वाणीने सतत बडबड करतो, तेव्हाच त्याला अहंकार आहे, म्हणजेच तो साहंकारेण आहे असं भगवंत सांगतात. प्रत्येक कर्माला राजस म्हणू शकतो का? तर असं आहे, भावनेने केले जाणारे कर्म हे राजस आहे आणि राजस कर्माचे फल दुःख आहे. म्हणजे राजस कर्म केल्याने माणूस सुखी राहील, आनंदी राहील असे नाही, तर त्याला दुःख मिळेल. रजोगुणी कर्मांच्या संगतीमुळे मनुष्य बद्ध होतो. म्हणून मुक्ती प्राप्त करू इच्छिणाऱ्या मनुष्याने अशी कर्म करू नयेत. बद्ध होतो म्हणजे की त्याला उगाच ज्ञान होतं की मी केलं मी केलं म्हणून. आता तामस कर्म पाहूया. अनुबंधं हिंसाम अनवेक्ष च पौरुषम मोहादारबद्धे कर्म यत्तत्तामसमुच्यते. जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते ते तामस होय. म्हणजे की आपण केलेलं कर्म आहे त्याच्याने हानी पोहोचेल, हिंसा होईल आणि आपलं सामर्थ्य वाया जाईल याचा कोणीही विचार करत नाही, असं अज्ञान ज्याच्यामध्ये असतं आणि तो त्या अज्ञानाने जे कर्म करतो त्याला तामस कर्म असे म्हणतात. कोणत्याही कर्माचा प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या बुद्धीने आपण विचार केला पाहिजे की मी ही कर्म करतो आहे तर याचा परिणाम कसा होणार आहे, या कर्मामुळे सुखाची प्राप्ती होईल की दुःख मिळेल, हा सुद्धा त्याने विचार करायला पाहिजे. हा त्याच्या अनुबंधांचा म्हणजेच परिणामाचा विचार करणे होय. अनुबंध म्हणजे परिणाम. तसेच अमुक कार्यामध्ये इतका पैसा खर्च करावा लागेल, इतकी शक्ती वापरावी लागेल, इतका वेळ लागेल, धर्माची इतक्या अंशी हानी होईल आणि नुकसान होईल असा जो विचार करणे आहे तो क्षयाचा अर्थात हानीचा विचार करणे होय. म्हणजे त्याने हानीचा विचार करायला हवा. अमुक कर्म केल्यामुळे इतर प्राण्यांना त्रास होईल, अमुक मनुष्याचे किंवा इतर प्राण्यांचे जीवन नष्ट होईल असा विचार करणे म्हणजे हिंसेचा विचार करणे होय. म्हणजे आपण काम करतो आहे, कर्म करतोय, पण त्याच्यात प्राण्यांना त्रास होईल, मनुष्याला त्रास होईल, एखाद्या प्राण्याचं जीवन नष्ट होईल असा जेव्हा विचार केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये हिंसेचा विचार करणे होय. तसेच त्याच्यामध्ये सामर्थ्य किती लागेल, ते पूर्ण करण्याचे सामर्थ्य आपल्यामध्ये आहे का, हा सुद्धा विचार त्या व्यक्तीने करायला पाहिजे. म्हणजेच पौरुषाचा अर्थात सामर्थ्याचा विचार करणे होय. अशा प्रकारे परिणाम, हानी, हिंसा व पौरुष या चारांचा किंवा चारांपैकी एकाचाही विचार न करता जे होईल ते पाहून येईल, नंतरच नंतर पाहू असा जो विचार करतो, तसेच दुस्साहस करून अज्ञानाने एखादे कर्म करतो, परिणाम, हानी, हिंसा व पौरुष यांचा विचार न करता मोहाला बळी पडतो. म्हणजे मी प्रसिद्ध होईल, माझ्या सगळीकडे उदो उदो होईल असं जेव्हा त्याला कळतं तेव्हा तो कर्म केलं जातं, तेव्हा त्याला तामस कर्म असे म्हणतात. याद्वारे असे दाखवले आहे की विचार न करता, न समजता जे कार्य केलं जातं ते कार्य तमोगुणाचे कार्य असतं. मोहामुळे हे कार्य केल्यामुळे या कार्याला तामस कार्य असे म्हणतात. तामस कर्माचे फल अज्ञान आहे.
डुक्कर, कुत्रे, वृक्ष इत्यादी ज्ञानरहित अशा योनींची प्राप्ती किंवा नरकांची प्राप्ती होते. जेव्हा अशी दुष्कृत्य केली जातात तेव्हा आपल्याला नंतरचा जो जन्म मिळतो तो जन्म आपल्याला डुक्कर, कुत्रे, वृक्ष इत्यादी ज्ञानरहित अशा योनींची प्राप्ती किंवा नरकांची प्राप्ती होते. प्रश्न परत असा होईल की कुत्र्याचा आपल्याला जन्म मिळाला तर काही काही कुत्र्यांना खूप राजस म्हणजे सात्विक योग मिळतो. एखाद्या सात्विक घरी त्यांचं लालन पाशन होतं, छान त्यांना चांगलं खायला मिळतं, एसी मध्ये राहायला मिळतं, वेळेवर गरम भात मिळतो, त्यांच्याप्रमाणे त्यांना खाद्य मिळतं. तर असं सुद्धा आपण म्हणू शकतो की असे का होऊ शकतो, पण तेव्हा त्यांची जी वृत्ती असते ती चांगली असते, त्याच्यामुळे ते असे त्यांना जन्म मिळतो. वृक्ष, आता काही काही वृक्षांचं खूप महत्व आहे, वृक्षांची सावली आहे, तर तो सुद्धा जन्म आहे, तो सुद्धा आपल्याला चांगला म्हणून सांगितलाय. पण ज्यांना स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे, कल्याण करायचं म्हणजे ज्यांना मोक्ष मिळवायचा आहे, अशा लोकांनी अशी कर्मे करू नयेत की ज्यावरून हिंसा, हानी आणि सामर्थ्य हे आपल्याला अज्ञानाने केलं तर तामस होईल, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आता सात्विक करता कसा असतो, मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध सिद्धोर निर्विकारक करता सात्विक उच्यते. जो करता आसक्ती न बाळगणारा, मी माझे न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त आहे, कार्य सिद्ध होवो किंवा न होवो त्याविषयी हर्ष शोकादी विकारांनी रहित असलेला जो असतो तो सात्विक असतो. म्हणजे तो आसक्ती ठेवत नाही, मी करत नाही, धैर्य व उत्साहाने तो युक्त आहे. म्हणजे मध्येच त्याला आळस आला आणि मध्येच त्याने कर्म सोडून दिलाय का, नाही. कार्य सिद्ध झालं किंवा नाही झालं याविषयी त्याच्या मनात हर्ष किंवा शोक होत नाही, म्हणजे सुख दुःख त्याला राहत नाही, तो व्यक्ती सात्विक असतो. ज्या मनुष्याचा कर्माशी आणि त्यांचे फलरूप असलेल्या सर्व भोगांशी किंचितही संबंध उरलेला नाही, म्हणजेच मन, शरीर व इंद्रिये यांच्याद्वारे जी काही कर्म केली जातात त्यामध्ये व त्यांचे फलरूप असलेल्या मान, मोठेपणा, प्रतिष्ठा, स्त्री, पुत्र, धन, घर इत्यादी या लोकीच्या व परलोकीच्या सर्व भोगांबद्दल त्याला किंचितही ममता, आसक्ती व कामना उरलेल्या नाहीत. असा व्यक्ती कोण असतो, तर तो मुक्त संघ असतो. परत पाहूया, मन, शरीर, इंद्रिय यांच्याद्वारे जी कर्मी केली जातात पण त्याच्यामध्ये भोग त्याने ठेवलेले नाही आहे, कर्माशी त्याचा संबंध नाही आहे किंवा त्याला फल काय मिळेल याच्यामध्ये त्याचा हेतू नाही आहे, आणि त्याचं फलरूप असलेल्या मान, मोठेपणा, प्रतिष्ठा, स्त्री, पुत्र, धन या भोगांबद्दल त्याच्या मनात ममता, आसक्ती व कामना नाहीत, अशा व्यक्तीला मुक्त संघ असं म्हणतात. अनहमवादी म्हणजे काय, ज्याला अहंकार आहे, मन, बुद्धी, इंद्रिय व शरीर या अनात्म पदार्थांबद्दल आत्मबुद्धी नसल्यामुळे जो कोणत्याही कर्माच्या कर्तेपणाचा अभिमान धरत नाही, तसेच त्यामुळे आसुरी स्वभावांच्या लोकांप्रमाणे मी अमोघ मनोरथ साध्य केले आहेत, मी अमुक आणखी साध्य करीन, मी ईश्वर आहे, भोगी आहे, बलवान आहे, सुखी आहे, माझ्यासारखा दुसरा कोण आहे, मी यज्ञ करीन, दान देईन, असे अहंकाराने बोलणारा नाही. अनहमवादी म्हणजे की जो मन, बुद्धी, इंद्रिय व शरीर या अनात्म पदार्थांबद्दल आत्मबुद्धी नसल्यामुळे कोणत्याही कर्माच्या कर्तेपणाचा अभिमान धरत नाही. मी अमुक मनोरथ साध्य केले, मी साध्य करेन, मी ईश्वर आहे, मी भोगी आहे, मी यज्ञ करेन, दान देईन, असं तो अहंकाराने बोलत नाही. परंतु सरळ भावनेने अभिमान शून्य असे वचन बोलणारा आहे, अशा मनुष्याला अनहमवादी असे म्हणतात. धृत्युत्साह समन्वित, धृती म्हणजे बुद्धी आणि उत्साह म्हणजे प्रेमाने करणे. शास्त्रविहित स्वधर्म पालन रूपी कोणतेही कर्म करण्यामध्ये मोठमोठ्या विघ्न बाधा आल्यावरही विचलित न होणे म्हणजे धृती होय. म्हणजे बुद्धीने शांत राहायचं, की लगेच आगाऊपणा करून कोणावर हे नाही करायचं, आरोप नाही करायचा, आणि आपली जी धृती आहे म्हणजे बुद्धी आहे ही आपली शांत ठेवायची. म्हणजे बुद्धीमध्ये विचलितता आणायची नाही. कर्म संपादनामध्ये यश न मिळाल्यास किंवा जर मला फलाची इच्छा नाही तर मी कर्म का करू असा विचार करून कोणत्याही कर्माच्या बाबतीत कंटाळा न करणे. तसेच ज्याप्रमाणे एखादा यश मिळवणारा
किंवा कर्मफलाची इच्छा धरणारा मनुष्य करतो, त्याप्रमाणे श्रद्धेने कर्म करण्यास उत्सुक राहणे म्हणजेच उत्साह होय. म्हणजे एखादं आपल्याला कर्म करायचं आहे, त्यासाठी श्रद्धेने कर्म करायचं, त्याच्यामध्ये उत्सुकता ठेवायची, म्हणजेच त्याला उत्साह ठेवणे असे होय. या दोन्ही गुणांनी युक्त असा पुरुष मोठ्यात मोठे विघ्न आले तरीही आपले कर्तव्य सोडत नाही. म्हणजे ज्या मोठ्या व्यक्ती असतात त्यांना माहितीये की एवढं मोठं कार्य करायचं आहे, काहीतरी विघ्न होईल, कारण की आपण खूप लोकांना अनेक वेगवेगळे विभाग करून दिले आहे, त्यांना ती कामाची जाणीव करून दिली आहे, पण त्यांना काहीतरी अडचण येऊ शकते आणि त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न होऊ शकतं. पण ही सगळी विघ्न आली तरी आपण आपले कर्तव्य सोडायचे नाही आणि अत्यंत उत्साहाने सर्व अडचणी आल्या तरी त्या अडचणी पार करून आपण कर्तव्यासाठी दृढपणे उभे राहणे, हीच त्यांची लक्षणं असतात. कोणाची? सात्विक याची. सिद्ध सिद्ध सारहा म्हणजे सामान्य पुरुषांची ज्या कर्माबद्दल आसक्ती असते आणि जे कर्म आपल्या फलाचे साधन असे समजतात, ते पूर्ण झालं की त्यांच्या मनाला खूप आनंद वाटतो की मी हे कर्म पूर्ण केलेलं आहे. आणि कोणत्याही प्रकारची अडचण येऊन ते अपूर्ण राहिल्यावर त्यांना फार दुःख वाटते. अशाच प्रकारे त्यांच्या अंतःकरणामध्ये कर्माच्या सिद्धी असिद्धीच्या संबंधामुळे आणखीही पुष्कळ प्रकारचे विकार उत्पन्न होतात. सामान्य पुरुषांची ज्या कर्माबद्दल आसक्ती असते, तसेच आपल्या इष्टफलाचे साधन ते समजतात, ते पूर्ण झाल्याने त्यांच्या मनाला आनंद वाटतो. कोणत्याही प्रकारची अडचण आली किंवा अपूर्ण राहिलं तरीही त्यांना दुःख वाटतं. त्यांच्या अंतःकरणामध्ये कर्माच्या सिद्धी असिद्धीच्या संबंधामुळे आणखी ही पुष्कळ प्रकारचे विकार उत्पन्न होतात. म्हणून अहंता, ममता, आसक्ती व फलेच्छा न उरल्याने जो मनुष्य कोणतेही कर्म पूर्ण झाल्यामुळे आनंदित होत नाही, तसेच दुःखीही होत नाही, मनामध्ये शोकही त्याच्या उत्पन्न होत नाही, तसेच ज्या पुरुषामध्ये इतर कोणत्याही प्रकारचा विकार येत नाही, तसेच कुठल्याही परिस्थितीमध्ये ती व्यक्ती सम राहते, अशा प्रकारच्या समतायुक्त पुरुषाला सिद्ध सिद्धोस निर्विकार असं म्हटलेलं आहे. त्या कर्त्याला सात्विक असं म्हणतात, कारण की ज्या कर्त्यामध्ये वरील सर्व भावांचा समावेश आहे, तोच त्यांचा भाव पूर्णपणे सात्विक भाव असतो. आणि ज्या कर्त्यामध्ये ज्या भावनेची जितकी उणीव आहे, तितकीच त्याच्या सात्विकतेमध्ये उणीव असते. अशा प्रकारे सात्विक भाव हा परमात्म्याचे तत्वज्ञान प्रकट करणारा असतो. म्हणून मुक्तीची इच्छा बाळगणाऱ्या मनुष्याने सात्विक कर्ता बनले पाहिजे. म्हणजे ज्याला मुक्ती मिळवायची आहे, मोक्ष मिळवायचा आहे, त्याने सात्विक कर्ता व्हायला हवे. राजस कर्ता कोण आहे? रागी कर्मफल प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्ष शोकान्वित कर्ता राजस परिकीर्तितः. जो ताई, कर्ता आपण आसक्ती ताई आपण इथे बोल. थांबूयात. पद्माताईंना हो पण चान्स देऊयात. 40 मिनिटं हो झालेली परत मग. हो हा, आता 27 हो तेच 27 म्हणलं. पासून. हा. म्हणजे राजसचं आपण उद्या बघूयात परत. हो चालेल. हं? हं. हा, उद्या त्या घेतात आहे ना? हो हो हो. हो. अजून तसे पुष्कळ राहिले आपले. 27 मला हळू वाटते 72 आहे ना? हळूहळू घेऊयात परत. आता हेच आपण रिपीट करणार आहोत ताई, हेच वाचणार आहेत. हा उद्यापासून आपण एक एकच घेऊयात, हरकत नाही. आज आता दोघींना सांगितल्यामुळे आपण दोघींचं घेऊयात. हा हा उद्यापासून अल्टरनेट करा, एक दिवस तुम्ही एक दिवस हा चालेल. असं करूयात. हा, हो चालेल. चालेल. हो चालेल. श्लोक क्रमांक कुठे थांबलो आपण? 27 चालू आहे. 27वा ना? ठीक आहे, हा हरकत हा नाही. हा. 27 पर्यंत तुम्ही पण घ्या ताई, म्हणजे मग 27चा उद्या घेता येईल आपल्याला. मग 27 घ्यायचा आहे का आता? नाही, म्हणजे 26 त्या पर्यंत येताना, हा पद्माताईंना पण झाले. 26 पर्यंत घेऊया. हा, 27 पासून. हा. त्या घेतात आहे ना अजून? हो हो हो. हा चालेल. त्यांना हा, रिक्वेस्ट पाठवली आहे ताई. बरं बरं. ताई, मी 27 पासून घेऊ पुढे की 27. तुम्ही 26 पुढे झाले ना घेऊ ना? तू? हा, 27 पासून घ्या, राजच करता. हा, तुमचं जर रेडी असेल तर 27 पासून पुढे घ्या, हरकत नाही. वाचनच करणे आहे ना? हा, चालेल, हरकत नाही. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. रागी कर्मफल प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्ष शोकान्वित कर्ता
राजस परिकीर्तिता, जो करता आसक्ती असलेला, कर्माच्या फळांची इच्छा बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा करण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्षशोकांनी युक्त असतो, तो राजस म्हटला जातो. आता 27व्या श्लोकापर्यंत आपण काय पाहिलं हे थोडक्यात मी थोडस सांगते. श्लोक क्रमांक 7, 8 आणि 9 याच्यामध्ये सुद्धा राजस, तामस आणि सात्विक पहिले गुणांचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये क्रम कसा होता? पहिले तामस गुण, राजस गुण आणि सात्विक गुण याचा क्रम होता. त्यानंतर श्लोक क्रमांक 20, 21, 24, 25 आणि सॉरी 20, 21 आणि 22 याच्यामध्ये सात्विक कर्माचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे तिन्ही प्रकारच्या कर्माचा उल्लेख केला आहे, परंतु त्याची सुरुवात मात्र यांनी तामस कर्मापासून केलेली आहे. तामस, त्यानंतर राजस आणि सात्विक. आता इथे कर्ता म्हटलेला आहे. कोणत्या श्लोकापासून? तर 26व्या श्लोकापासून सात्विक कर्ता, राजस कर्ता आणि मग नंतर तामस कर्ता याचे वर्णन केलेले आहे. तर आपण सात्विक कर्त्याचं वर्णन आताच ऐकलेलं आहे. या श्लोकामध्ये मी तुम्हाला राजस कर्ता कसा असतो याबद्दल माहिती सांगणार आहे. आता याची सुरुवातच रागी. रागी हे पद मनुष्याला कर्माबद्दल व त्याचे फलस्वरूप असलेल्या या लोकीच्या आणि परलोकीच्या भोगांबद्दल ममता, आसक्ती, म्हणजे तो ही क्रिया करतो तिच्याबद्दल आणि तिच्या फलाबद्दल आसक्त असतो, अशा मनुष्याला रागी असे म्हटलेले आहे. या श्लोकामध्ये आपल्याला राजस करता पाहायचा आहे. जो करता हे कार्य मी केलेलं आहे आणि मी करणार आहे, त्याच्यामुळे तो लोकांची मते जिंकण्याचा प्रयत्न करतो, लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो, असा करता म्हणजे राजस करता. कर्मफलप्रेप्सू, कर्मफलप्रेप्सू कर्माचे फलस्वरूप असलेल्या स्त्री, पुरुष, धन, घर, मान, मोठेपणा, प्रतिष्ठा इत्यादी या लोकीच्या आणि परलोकीच्या नाना प्रकारच्या भोगांची जो इच्छा करीत असतो, तसेच जे काही कर्म तो करतो ते तो भोग मिळविण्यासाठी करतो, अशा या स्वार्थपरायण पुरुषाचे वाचक कर्मफलप्रेप्सूर असे पद आहे. आता याचा आपल्याला राजसच म्हटलेला आहे. त्यामुळे राजसत्ता मिळविण्यासाठी ज्या लोकांच्या मनामध्ये जशी प्रवृत्ती असते ती इथे आपल्याला दिसून येते. की साधं एखाद्या गोष्टीचं उद्घाटन करणे, मी हे उद्घाटन केलं आणि त्याच्यामुळे माझं हे कार्य झालं म्हणून लोकांची मनं जिंकणे, लोकांना आपल्याकडे आकर्षित करणे, त्यामुळे काय मिळतो त्याला? की मान मिळतो, मोठेपणा मिळतो, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतो आणि याद्वारे तो मग धन मिळवतो. तर अशा प्रकारे या लोकीच्या आणि परलोकीच्या नाना प्रकारच्या भोगांची तो इच्छा करत राहतो, त्याला म्हणतात राजस. कर्मफलप्रेप्सू. लुब्ध, धन इत्यादी पदार्थाबद्दल आसक्ती असल्यामुळे जो मनुष्य न्यायाने मिळालेल्या संधीच्या वेळी शक्तीप्रमाणे धन खर्च करीत नाही, तसेच न्याय अन्यायाचा विचार न करता नेहमी धनसंग्रहाचीच लालसा धरतो, इतकेच काय दुसऱ्यांची सत्वही गडप करण्याची इच्छा धरतो आणि तसा प्रयत्नही करतो, अशा लोभी मनुष्याचे वाचक लुब्ध हे पद आहे. हे बिलकुल आपल्याला राजकारणात या प्रवृत्ती आपल्याला दिसून येतात आणि त्या दृष्टिकोनातून हे राजस करता या ठिकाणी म्हटलेलं आहे. हिंसात्मक, कोणत्याही प्रकारे दुसऱ्याला त्रास देणे हाच ज्याचा स्वभाव आहे. जो आपली अभिलाषा पूर्ण करण्यासाठी रागद्वेषाने कर्म करतो, दुसऱ्याच्या कष्टाची किंचितही पर्वा न करता स्वतःचे सुख आणि भोग यासाठी दुसऱ्यांना त्रास देतो, अशा हिंसापरायण असलेल्या मनुष्याचे वाचक येथे हिंसात्मक हे पद आहे. अशुची म्हणजे अपवित्रता, ज्याच्या ठिकाणी शुद्ध आचार सदाचार यांचा अभाव असतो, म्हणजे जो शास्त्रविधीप्रमाणे जल, मृत्तिका इत्यादी शरीर, वस्त्र इत्यादी शुद्ध ठेवित नाही आणि यथायोग्य वर्तन करून जो आपले आचरण शुद्ध ठेवित नाही, तर भोगांविषयी आसक्त होऊन जो नाना प्रकारच्या भोगांच्या प्राप्तीसाठी शुद्ध आचार व सदाचार हे सोडून देतो, अशा मनुष्याचे वाचक येथे अशुची हे पद आहे. हर्ष शोकान्वित, प्रत्येक क्रियेविषयी व तिच्या फलाविषयी रागद्वेष असल्यामुळे प्रत्येक कर्म करताना तसेच प्रत्येक घटनेच्या वेळी जो कधी आनंदित होतो तर कधी शोक करतो, अशा प्रकारे ज्याच्या अंतःकरणात हर्ष व शोक हे असतात, अशा मनुष्यांचे वाचक येथे हर्ष शोकान्वित हे पद इथे म्हटलेलं आहे. या उलट सात्विकसाठी हे शब्द वापरलेलेच नव्हते. सात्विकसाठी काय म्हटलं होतं की सिद्धा सिद्धो निर्विकार, म्हणजे तो फळ त्याचं फळ मिळो
अथवा न मिळो पण तो निर्विकार राहतो. तर हा कसा असतो राजस? हा हर्ष शोकान्वित होतो, लगेच आपली प्रतिक्रिया देतो आणि मग हर्ष शोकान्वित हे पद आहे. या कर्त्याला राजस का म्हटले आहे? तर जो मनुष्य वरील सर्व भावांनी किंवा त्यापैकी किती भावांनी युक्त होऊन क्रिया करतो तो राजस करता होय. राजस करता हा नाना योनीमध्ये वारंवार जन्म घेत राहतो आणि मरत राहतो. तो संसार चक्रातून मुक्त होत नाही. म्हणून मुक्तीची इच्छा असणाऱ्या मनुष्याने राजस करता बनू नये. या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे, जर तुम्हाला जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त व्हायचं आहे तर तुम्हाला राजस बनून चालणार नाही, तर तुम्ही सात्विक गुण अंगीकारले पाहिजे आणि त्याप्रमाणे सात्विक करता बनलं पाहिजे. आता तामस कर्त्याची लक्षणे. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लसहा विषादी दीर्घसूत्री च करता तामस उच्यते. याचं 17व्या अध्यायात वर्णन आलेलं आहे, सात्विक, राजस आणि तामस. आणि जो करता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसऱ्यांची जीवनवृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हटला जातो. अयुक्त म्हणजे काय? तर ज्याचे मन आणि इंद्रिय ही स्वाधीन केलेली नाही, तर तो स्वतःच त्यांना बळी पडत आहे. म्हणजे त्याच्या मनावर विश्वास नाही, तो ठाम नाही आणि म्हणून एखादी लाट आली की तो पटकन त्या लाटेत सामावून जातो. त्याला म्हणतात तामस. तर ही त्याची मन आणि इंद्रिय स्वाधीन केलेली नाही, जो स्वतःच त्यांना बळी पडत आहे. तसे श्रद्धा व आस्तिकता यांचा ज्याच्यामध्ये अभाव आहे अशा पुरुषांचे वाचक अयुक्त हे पद आहे. प्राकृत, ज्याला कोणत्याही प्रकारचे चांगले शिक्षण नाही, ज्याचा स्वभाव मुलासारखा आहे, ज्याच्या आपल्या कर्तव्याचे काही ज्ञान नाही, ज्याचे अंतकरण व इंद्रिये यांचा विकास झाला नाही, अशा संस्काराने रहित असलेल्या स्वाभाविक मूर्खाचे वाचक येथे प्राकृत हे पद आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्राकृत म्हणजे काय? जो नित्यकर्म सुद्धा करत नाही, ज्याचा स्वभाव मुलासारखा आहे. आपण त्याला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते मुलांना, तशी यालाही सांगावी लागते आणि सांगूनही हा ऐकत नाही आणि म्हणून याला प्राकृत म्हटलेलं आहे. स्तब्ध, ज्याचा स्वभाव अत्यंत कठोर आहे, ज्याच्यामध्ये विनयाचा अत्यंत अभाव आहे, जो नेहमी घमंडीत राहतो आणि आपल्यासमोर दुसऱ्याला तुच्छ समजतो, अशा घमंडी मनुष्याचे वाचक स्तब्ध हे आहे. म्हणजे त्याला त्याच्या हिताचं आपण कितीही सांगितलं तरी तू ऐकणार नाही, तर मी श्रेष्ठ आहे आणि मला सगळं समजते, अशा प्रकारच्या घमंडीत जो राहतो त्याला स्तब्ध असे म्हणतात. शठ, जो दुसऱ्यांना ठकविणारा वंचक आहे, आपला भेदभाव द्वेषभाव लपवून ठेवून गुप्त प्रकाराने जो दुसऱ्याचा अपकार करणारा आहे व मनातल्या मनात दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी डावपेचांचा विचार जो करीत असतो, अशा धूर्त मनुष्याचे वाचक शठ हे पद आहे. आता आपल्याला हे जर लक्षात आलं असेल तर हे अतिशय खालच्या दर्जाचे जे लोक असतात त्यांच्यामध्ये ही तामस प्रवृत्ती आढळून येते. दर्जाचे म्हणजे याच्या ठिकाणी आपल्याला वर्णाचं कोणतेही वर्णन केलेलं नाही आहे, म्हणण्यात ज्यांची प्रवृत्तीच नीच प्रकारची असते ते हे म्हणजे वाचक शठ. नैष्कृतिक हे पद नाना प्रकारे दुसऱ्याच्या उपजीविकेचा नाश करणारा आहे आणि दुसऱ्याच्या व्यवसायात बाधा आणणे हा ज्याचा स्वभाव आहे, अशा मनुष्याचे वाचक नैष्कृतिक हे पद आहे. माझं चांगलं झालं नाही, मी दुसऱ्याचं कशाला चांगलं होऊ देऊ, ह्या विचाराचे हे जे लोक म्हणजे नैष्कृतिक. अलस, रात्रंदिवस स्वस्थ पडून राहणे हा ज्याचा स्वभाव आहे, कोणतेही शास्त्र किंवा व्यावहारिक कर्म करण्याची ज्यांची प्रवृत्ती नाही आणि उत्साही नसतो, तसेच ज्यांच्या अंतकरणात आणि इंद्रियात आळस भरलेला असतो, अशा आळशी मनुष्याचे वाचक म्हणजे अलस म्हणजे तामस मनुष्याच्या ठिकाणी आळस असतो. विषादी, जो रात्रंदिवस शोक करीत असतो, ज्याच्या चिंता कधी संपत नाही, अशा चिंतापरायण पुरुषाला विषादी असे म्हणतात. काही करत नाही पण फक्त काय करतो, दुसऱ्यासमोर आपल्या चिंता मांडत असतो. करणाऱ्यासमोर, जो करता राहतो त्याच्यासमोर हे करायचं आहे, अजून झालं नाही, मला यश मिळालं नाही वगैरे वगैरे, अशा प्रकारचा तो आपले विचार मांडत राहतो, त्याला विषादी म्हणतात. दीर्घसूत्री म्हणजे काय? जो कोणतेही काम सुरू करून बराच काळपर्यंत ते पूर्ण करीत नाही. काम तर सुरू केलं, मला करायचं आहे म्हणून, पण त्याच्यात इंटरेस्ट तो घेत नाही, तर तो दुसऱ्याच्या भरोशावर पाहतो. आज करू उद्या करू अशा प्रकारचा विचार करीत एका दिवसात होणारे कार्य करण्यास तो पुष्कळ काळ घालवितो आणि तरी ते पूर्ण करू शकत नाही. अशा शिथिल प्रकृतीच्या मनुष्याला आपल्याला दीर्घसूत्री असे म्हणता येईल.
आपण आता नोकरी व्यवसायात जेव्हा आपण राहतो तेव्हा अशा लोकांशी आपला नेहमी पाला पडतो की ज्याच्या स्वतःची ड्युटी असून तो स्वतः करत नाही तर दुसऱ्यानं हे काम केलं पाहिजे अशी अपेक्षा असते. किंवा नेहमी जे त्याच्यासमोर लोक कामं करून घेताना येतात त्यांना उद्या येईल, परवा या, नरवा या अशा प्रकारे सांगतो आणि मात्र काम करत नाही. याला म्हणतात दीर्घसूत्री. त्याकरत्याला तामस असे म्हटले जाते. कारण काय? याचा हा भावार्थ दाखविला आहे की वरील विशेषणांमध्ये सांगितलेले सर्व अवगुण, आता इथे अवगुण कोणकोणते सांगितलेले आहे? अयुक्त, प्राकृत, त्यानंतर स्तब्ध, शठ, नैष्कृतिक, अलस, विषादी, दीर्घसूत्री, हे त्याचे काय? तामस व्यक्तीचे दुर्गुण आहे. आणि हे जे अवगुण तमोगुणाचे आहे, म्हणून ज्या पुरुषाला ही सर्व लक्षणे लागू पडतात किंवा त्यापैकी बरीचशी लक्षणे लागू पडतात त्याला तामस करता असे म्हटले पाहिजे. तामसी मनुष्याची अधोगती होते. 14व्या अध्यायातील 18व्या श्लोकानुसार इथे दिलेला आहे. ते नाना प्रकारच्या पशुपक्षी, कीटक, पतंग इत्यादी नीच योनीमध्ये उत्पन्न होतात. 14 अध्यायातील 15वा श्लोक. म्हणून कल्याणाची इच्छा असणाऱ्या मनुष्याने स्वतःमध्ये तामसी कर्त्याच्या लक्षणांचा कोणताही अंश राहू देऊ नये. अशा प्रकारे तत्वज्ञानाला सहाय्यक ठरणारा सात्विक भाव घेण्यासाठी आणि त्याच्या विरोधी राजस तामस हे भाव सोडण्यासाठी कर्मप्रेरणा आणि कर्मसंग्रह यांच्यापैकी ज्ञान, कर्म आणि कर्ता यांचे सात्विक इत्यादी 3 भेद क्रमाने सांगून आता बुद्धी आणि धृती यांचे सात्विक, राजस व तामस अशा प्रकारचे त्रिविध भेद क्रमशः सांगण्याची प्रस्तावना भगवंत करीत आहेत. पहिले गुण सांगितले, त्यानंतर कर्म सांगितले, त्यानंतर कर्ता कसा असतो ते सांगितलं आणि आता या पुढच्या श्लोकाने काय सांगत आहे तर त्यांच्यामध्ये भेद कोणकोणते आहे हे सांगत आहे. बुद्धिर्भेदं धृतैश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. हे धनंजया, आता बुद्धीचे व धृतीचेही गुणानुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत, ते तू ऐक. या श्लोकामध्ये बुद्धी, धृती हे जे शब्द आलेले आहे ते निश्चय करणाऱ्या विशेष शक्तीचा वाचक आहे. तिला अंतःकरण म्हणतात. 20व्या, 21व्या आणि 22व्या श्लोकांमध्ये ज्या ज्ञानाचे 3 भेद सांगितले आहे ते बुद्धीपासून उत्पन्न होणारे ज्ञान म्हणजे बुद्धीची विशेष वृत्ती होय आणि बुद्धी ही तिचे कारण आहे. 18व्या श्लोकामध्ये ज्ञान हा शब्द कर्मप्रेरणेच्या अंतर्गत येतो आणि बुद्धीचे ग्रहण करण या नावाने कर्मसंग्रहात येते. आता बुद्धिसंग्रहात जे येते ते काय आहे आपल्याला दिसत नाही, पण जे कर्मप्रेरणा म्हणजे कर्मप्रेरणा ही दिसत नाही, तर कर्म मात्र करण जे आहे ते दिसतात आपल्याला. म्हणून कर्मसंग्रह आपल्याला दिसतो. हाच ज्ञानाचा आणि बुद्धीचा भेद आहे. म्हणजे एक स्थूल आहे, कर्मसंग्रह हा स्थूल आहे, तर कर्मप्रेरणा ही सूक्ष्म आहे. हाच ज्ञानाचा आणि बुद्धीचा भेद आहे. येथे कर्मसंग्रहामध्ये वर्णन केलेल्या कारणांचे सात्विक, राजस, तामस हे भेद व्यवस्थितपणे समजावून देण्यासाठी मुख्य करण असलेल्या बुद्धीचे 3 भेद यांनी सांगितलेले आहे. 3 भेद कोणकोणते? तर धृती या ठिकाणी म्हटलंय, हा शब्द धारण करण्याच्या विशेष शक्तीचा वाचक आहे. ही सुद्धा बुद्धीची वृत्ती आहे. मनुष्य कोणती क्रिया किंवा भाव या शक्तीने दृढतापूर्वक धारण करतो, यामुळे ती करण याच्यामध्ये येते. 26व्या श्लोकामध्ये सात्विक कर्त्याच्या लक्षणांमध्ये धृती या शब्दाचा प्रयोग आपल्याला झालेला दिसतो. यावरून धृती ही फक्त सात्विकच असते असे समजण्यात जागा आहे. परंतु असे नव्हे, तिचेही 3 भेद असतात. ही गोष्ट सांगण्यासाठी या प्रकरणात धृतीचे 3 भेद सांगितले आहे. म्हणजे धृती हे सात्विकच असते असं नाही, तर ती सुद्धा 3 प्रकारची असते. येथे गुणानुसार बुद्धी आणि धृती यांचे 3 भेद संपूर्णपणे विभागशः ऐकण्यास सांगून भगवंतांनी असे दाखविले आहे की मी तुला सत्व, रजतम या 3 गुणांच्या संबंधामुळे 3 प्रकारच्या असणाऱ्या बुद्धितत्व आणि घृतीतत्व यांची लक्षणे पूर्णपणे व स्वतंत्र सांगतो. म्हणून सात्विक बुद्धी आणि सात्विक धृती या धारण करण्यासाठी तसेच राजस व तामस यांचा त्याग करण्यासाठी तू या दोन्ही तत्वांची सर्व लक्षणे सावधपणे ऐक. म्हणजे पूर्वीच्या श्लोकामध्ये जे बुद्धी आणि धृती यांचे सात्विक, राजस आणि तामस हे 3 प्रकार क्रमशः सांगण्याची प्रस्तावना केलेली आहे, त्यानुसार प्रथम आता सात्विक बुद्धीची लक्षणे भगवंत सांगत आहे. प्रवृत्तींच निवृत्तींच
कार्याकार्ये भयाभये बंध मोक्षांच या व्यक्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग, कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय, तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी होय. इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग, कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय, बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी. म्हणजे काय करावं आणि काय करू नये. प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग म्हणजे काय, तर कोणतं कार्य करावं, कोणाला कसं प्रोत्साहन द्यावं आणि कोणाला वाईट कामापासून निवृत्त करावं. कर्तव्य आणि अकर्तव्य, चांगल्या कर्तव्याकरता प्रोत्साहन करणे आणि अकर्तव्य म्हणजे वाईट कर्मापासून त्याला दूर करणे. तसेच भय आणि अभय. तर प्रवृत्ती मार्ग म्हणजे गृहस्थ, वानप्रस्थ इत्यादी आश्रमामध्ये राहून ममता, आसक्ती, अहंकार आणि फलेच्छा यांचा त्याग करून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी त्याच्या उपासनेचा तसेच शास्त्रविद, यज्ञ, दान आणि तप इत्यादी शुभ कर्माचा, आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे उपजीविकेच्या कर्माचा आणि शरीरासंबंधी खाणे पिणे इत्यादी कर्माचा निष्काम भावनेने आचरण रूप परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा जो मार्ग आहे तो प्रवृत्ती मार्ग आहे. म्हणजे आपलं जो वर्ण आहे त्या वर्णाश्रमाप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आपला उपजीविकेचा मार्ग त्याप्रमाणे आपण ठरवला पाहिजे. शरीर संबंधी खाणेपिणे म्हणजे आपल्या निष्काम कर्म भावनेने आचरण झालं पाहिजे आणि त्या परमात्म्याला प्राप्त करून घेण्याचा एक मात्र उद्देश आपल्या ठिकाणी असला पाहिजे. हा म्हणजे प्रवृत्ती मार्ग आहे. आणि राजा जनक, अंबरीश, महर्षी, वशिष्ठ आणि याज्ञवल्क इत्यादी प्रमाणे तो ठीक जाणून त्याप्रमाणे वागणे म्हणजेच तो यथार्थ जाणणे हो. म्हणजे आपला फायदा कशात आहे, आपल्याला मोक्ष कशामुळे मिळू शकते याचं ज्ञान ठेवून सजग राहून वागणे याला म्हणतात प्रवृत्ती मार्ग. निवृत्ती मार्ग म्हणजे सर्व कर्माचा आणि भोगांचा अंतर्बाह्य पूर्णपणे त्याग करायचा. संन्यास आश्रमात राहून परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सर्व प्रकारच्या सांसारिक भानगडीपासून विरक्त होऊन अहंता, ममता व आसक्ती यांचा त्याग करून शमदम, तितिक्षा इत्यादी साधनांच्या सह निरंतर श्रवण, मनन, निधिध्यासन हे करणे किंवा फक्त भगवंताचे भजन, स्मरण, कीर्तन इत्यादी मध्येच लागून राहणे. अशा प्रकारे परमात्म्याला प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे त्याचे नाव निवृत्ती मार्ग आहे. म्हणजे प्रवृत्ती मार्ग हा संसारात सांगितलेला आहे आणि निवृत्ती मार्ग म्हणजे संसारातून निवृत्त होण्याचा मार्ग आहे. श्री संकादिक, नारद, ऋषभदेव आणि शुकदेव यांच्याप्रमाणे जो चांगल्या प्रकारे समजून त्या प्रकारे चालणे म्हणजेच तो यथार्थ जाणणे होय. कर्तव्य आणि अकर्तव्य. तर वर्ण, आश्रम, प्रवृत्ती आणि परिस्थिती तसेच देशकाल यांना अनुसरून ज्या व्यक्तीला ज्यावेळी जे कर्म उचित आहे तेच त्याच्यासाठी कर्तव्य आहे. तसेच ज्यावेळी ज्याच्यासाठी जे कर्म त्यागणे उचित आहे तेच त्याच्यासाठी अकर्तव्य आहे. हे दोन्ही चांगल्या प्रकारे समजून घेणे म्हणजे कोणतेही कार्य हे समोर आल्यावर ते माझ्यासाठी कर्तव्य आहे की अकर्तव्य आहे या गोष्टीचा यथार्थ निर्णय करता येणे म्हणजेच कर्तव्य आणि अकर्तव्य यांना यथार्थपणे जाणणे होय. आता या ठिकाणी आपण योगीचं उदाहरण देऊ शकतो की त्यांनी संन्यास घेतलेला आहे तरी पण राजकारणात आलेले. राजकारणात येऊनही त्यांनी आपला सात्विक भाव कायम ठेवला. तर ते काय झालं, कर्तव्य आणि अकर्तव्य काय जाणतात आहे यांचं आपल्याला दिसून येतं. भय असे कशाला आणि अभय कशाला म्हणतात, तर कोणतीही दुःखप्रद वस्तू आणि घटना ही समोर आल्यावर किंवा तशी शक्यता असल्यावर मनुष्याच्या अंतःकरणात एक व्याकुळ कापरी येते, त्याला भय असे म्हणतात. याच्या विरुद्ध भयाच्या अभावाची जी वृत्ती आहे तिला अभय म्हणतात. हे दोन्ही तत्व जाणून घेणे म्हणजे भय काय आहे आणि अभय काय आहे, तसेच कोणकोणत्या कारणामुळे मनुष्याला भय होते आणि कशा प्रकारे त्याचे निवारण होते, कशा प्रकारे अभय ही अवस्था निर्माण होते, प्राप्त होते, हा विषय व्यवस्थितपणे समजून घेऊन निर्भय होणे म्हणजे भय व अभय हे दोन्ही यथार्थपणे जाणणे हे होय. म्हणजे साध्या गोष्टीचा भीती न बाळगता निर्भयपणे आपल्या चांगल्या मार्गावर, सात्विक मार्गावर वाटचाल करणे म्हणजे या ठिकाणी निर्भय म्हटलेलं आहे. बंधन आणि मोक्ष. शुभाशुभ कर्माच्या संबंधामुळे जीवाला अनादिकालापासून निरंतर परवश होऊन जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भटकत राहावे लागते, हे बंधन आहे. आणि सत्संगाच्या प्रभावामुळे कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग इत्यादी साधनांपैकी कोणत्या तरी साधनाद्वारे भगवत कृपेने सर्व शुभाशुभ कर्मबंधने तुटून जाणे आणि जीवाला भगवंताची प्राप्ती होणे म्हणजेच मोक्ष होय.
तर आता याचं उदाहरण चांगलं म्हणजे आता सुचिता त्यांनी हा क्लास लावलेला आहे आणि आपल्याला परमेश्वराकडे, भगवंताकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्या आधी आम्हाला याचा गंधही नव्हता. म्हणजे काय की परमेश्वर काय माहिती होतं, परंतु परमेश्वर पूर्ण जाणून नव्हतं. आता त्याच्यामुळे काय की परमेश्वराकडे मन आकर्षित झालेलं आहे, की नाही आपण दररोज पूजा केली पाहिजे, दररोजचं यथाविधी कर्म आपण केले पाहिजे आणि दररोजचं थोडं तरी वाचन केलं पाहिजे, परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. हे हे जे साधन आहे भगवत कृपेचे, सर्व शुभाशुभ कर्मबंधने याला म्हणतात तुटून जाणे आणि जीवाला भगवंताची प्राप्ती होणे. म्हणजे आता आम्ही त्याच्या मार्गावर. बंधन आणि मोक्ष यांना यथार्थपणे जाणणे म्हणजे काय? तर बंधन हे काय आहे, कोणत्या कारणामुळे जीवाला बंधन आहे आणि कोणकोणत्या कारणामुळे बंधन पुन्हा दृढ होते, या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे जाणणे म्हणजे बंधन हे यथार्थपणे जाणणे होय. आणि त्या बंधनातून मुक्त होणे म्हणजे काय, कोणकोणत्या उपायांनी कशा प्रकारे मनुष्य बंधनातून मुक्त होऊ शकतो, या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे जाणणे म्हणजे मोक्ष यथार्थपणे जाणणे होय. आता आपण शनिवारी आणि रविवारची सुट्टी घेतो, एक प्रकारचं बंधन आहे. का घेतो तर शनिवारी आणि रविवारी आपल्या घरी सर्व मुलं बाळ राहतात, त्यांच्यामध्ये आपला क्लास निर्विघ्नपणे होऊ शकत नाही, असं एक कारण आपण समजू. आणि आपणही सर्वांमध्ये राहिलो पाहिजे ही एक भावना आपल्या मनामध्ये होते आणि म्हणून आपण शनिवार आणि रविवारची सुट्टी होते. आणि म्हणून ते म्हटलेलं आहे की हे काय, हे आपलं बंधन आपण पाळलेलं आहे. पण या बंधनातून मुक्त होणे म्हणजे काय, तर कोणकोणत्या उपायांनी कशा प्रकारे मनुष्य बंधनातून मुक्त होऊ शकतो, या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे जाणणे म्हणजे मोक्ष यथार्थपणे जाणणे होय. ती बुद्धी सात्विकी आहे. याद्वारे असे दाखविले आहे की जी बुद्धी वरील गोष्टींचा योग्य निर्णय करू शकते, यापैकी कोणत्याही विषयाचा निर्णय करण्यामध्ये तिच्याकडून चूक होत नाही. म्हणजे काय काय हे कशा पद्धत, तर प्रवृत्ती मार्ग किंवा निवृत्ती मार्ग निवडणे, त्यानंतर कर्तव्य आणि अकर्तव्य काय आहे हे जाणून चांगले कर्तव्य करत राहणे, भय आणि अभयाची कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता निर्भयपणे राहणे, कोणत्याही प्रकारचं बंधन तोडून मोक्षाच्या मार्गाकडे कार्यप्रवृत्त करणे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की या चांगल्या प्रकारे गोष्टी जाणून घेणे आणि त्या बंधनापासून मुक्त होणे म्हणजेच काय, तर मनुष्य बंधनात मुक्त होऊ शकतो. या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे जाणणे म्हणजे मोक्ष. आता ती बुद्धी सात्विकी आहे, वरील गोष्टींचा योग्य निर्णय करू शकते, त्यापैकी कोणत्याही विषयाचा निर्णय करण्यामध्ये तिच्याकडून चूक होत नाही. जर बुद्धी आपली सात्विक असली तर या सर्व बाबीमध्ये आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. ज्या गोष्टीचा निर्णय करण्याची गरज भासते तेव्हा तिचा यथार्थपणे जो निर्णय करते ती बुद्धी सात्विकी होय. सात्विक बुद्धी मनुष्याला संसार बंधनातून सोडवून परमपदाची प्राप्ती करून देणारी असते. म्हणून कल्याणाची इच्छा असणाऱ्या मनुष्याने आपली बुद्धी सात्विक बनवली पाहिजे. आता पुढच्या श्लोकात राजस बुद्धीचे लक्षण सांगितलेले आहे. यया धर्मम धर्मेच थांबायचं कार्यचा आपण. कार्य थांबायचं ते. अयया प्रजानाति बुद्धी सा पार्थ राजसी. ताई बोला. थांबायचं का म्हणलं? हो, काही हरकत नाही. हो ना, हो तेच म्हणलं. उद्या ताईंना वाचून द्याल, कारण की उद्या हा, मला थोडा वेळ नाहीये. बर. नंतर मग मी शनिवारी किंवा रविवारी वाचेल. ठीक ठीक आहे, आहे हरकत ताई. नाही. हा. रविवारी नाही वाचू शकणार, पण सोमवारी नाही. वाचेल. हो, रविवारी आपण सुट्टीच घेऊत नाही, तरी शनिवारी आपण हा ठेवूयात क्लास वाटल्यास. हा, सोमवारी नवरात्राचा पहिला दिवस आहे, वाचू शकतो हो आपण, काही हो. हरकत. हा, हो, चालेल. ठीक आहे. मी सोमवारी वाचन करेल आता. तोपर्यंत बर. माझा अभ्यास होऊन जातो. ठीक आहे. जय श्री कृष्ण ताई. वैजंती ताई उद्या वाचणार? वैजंती ताई उद्या रेडी आहात ना? हा. हा. कितीपर्यंत झाले? 30 झाले ताई, 31वा चालू आहे. बरं बरं, चालेल चालेल चालेल. ठीक आहे ठीक आहे. दोघींनी पण छान चालेल. वाचलं बरं का. आणि विशेष म्हणजे कठीण आहे. म्हणजे फार तेच ते तेच कठीण ते अगदी दोन दोन एकात एक. वाक्य. एकात एक हा, आहे पूर्णपणे. दोन दोन वाक्य असल्यामुळे ते जरा बरोबर. असं वाचताना समजून जातं, पण तुम्ही